लाभीचे आहे. हे डॉक्टरही आहेत, MD झालेले योग आणि नॅचरोपॅथीमध्ये. आणि हे मेजर म्हणजे यांनी आर्मीमध्ये पण काम केलेलं आहे, 5 वर्ष डॉक्टर म्हणून. यांनी योग शिक्षकाची जी क्लास केला आहे तो पतंजली योगपीठ हरिद्वारवरून ते योग शिक्षक झालेले आहेत. YCMOU आणि एसव्यासामधनं पण त्यांनी योग शिक्षक झालेले आहेत. QCI लेवल 3 2015 साली केलेला आहे. त्यांनी MA इन योगा उत्तराखंड युनिव्हर्सिटीमधनं केलेला आहे. हे विपश्यनामध्ये अतिशय एक्सपर्ट आहेत. त्यांनी रामदेव बाबांच्या बरोबर डायरेक्टली काम केलेलं आहे आणि ते महाराष्ट्र स्टेट कमिटीचे एक्झिक्युटिव्ह कमिटीचे भारत स्वाभिमान त्यांना भूषवलं गेले. यांनी बुद्धिस्ट आणि हिंदू स्क्रिप्चर्स ग्रंथ अतिशय भरपूर वाचलेली आहे, एक्सटेन्सिव्हली वाचलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या बरोबर यांनी काम केलेलं आहे टू सेटअप बोर्ड अँड डिझाईन द सिलेबस. बोर्ड जे आहे YCBचं हे प्रस्थापित करण्यासाठी आणि त्याचा सिलेबस डिझाईन करण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. यांनी भारताचं नेतृत्व केलेलं आहे. दुसऱ्या इंटरनॅशनल योगा डेला नायरोबीमध्ये आणि यांना योगरत्न हा पुरस्कार हंसाजी जयराज यांनी दिला. He is appointed as authorized tranquil wisdom insight meditation teacher as taught by Bhante Vimala Rao. आता ते आपल्याशी योग दर्शन बद्दल बोलणार आहेत. स्वागत असो. धन्यवाद. बऱ्यापैकी मनोरंजन विषय झाला, सर्वांनी चित्रफित वगैरे पाहिली. आता माझ्या भाषणामध्ये चित्रफित वगैरे काही नाही आहे, तर तुम्हाला थोडं कानाकडे लक्ष द्यावं लागेल. तर थोडंसं रिलॅक्स होऊन बसा, मानपाट सरळ ठेवा, डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. आपण सर्वजण मिळून 3 ओंकार घेऊया.
शिवाजी महाराजांचे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत. योग दर्शन. योग म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. योग म्हणजे दोन गोष्टी जोडणे. कुठल्याही गोष्टीचा आपण योग जोडून आला असं म्हणतो. संस्कृतच्या युज या धातूपासून योग हा शब्द पडलेला आहे. जुळणे म्हणजे योग. आणि दर्शन. दर्शन हा शब्द आपण अनेक अर्थांनी त्याचा प्रयोग करतो. दर्शन म्हणजे मी तुम्हाला पाहतोय, तुम्ही मला पाहताय, डोळ्यांनी पाहणे हे एक दर्शन. जेव्हा योग दर्शन म्हणतो तेव्हा प्रचलित अर्थ असा आहे की योगाचे तत्वज्ञान आहे. तत्वज्ञानाला सुद्धा दर्शन म्हटलं जातं. कारण ज्यांनी अनुभव घेतलेला आहे योगाचा, ज्यांनी योग पाहिला आहे, त्यांनी हे तत्वज्ञान सांगितलं असल्यामुळं तत्वज्ञानाला सुद्धा दर्शन असा शब्द आहे. आणि तिसरा गहन अर्थ दर्शनचा आहे की अनुभव. जेव्हा आपण ज्ञानाचं दर्शन म्हणतो तेव्हा तो ज्ञानाचा अनुभव झालेला असतो. 4 पावसाळे मी पाहिलेले आहेत म्हणजे मी त्या तितक्या वर्षांचा अनुभव घेतलेला आहे. या अर्थाने दर्शन हा शब्द आपण वापरतो. आपल्या भारतीय परंपरेमध्ये 6 आस्तिक दर्शन आणि 3 नास्तिक दर्शन सांगण्यात आलेली आहे. न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, सांख्य दर्शन, योग दर्शन, मीमांसा दर्शन आणि वेदांत दर्शन ही 6 आस्तिक दर्शन समजली जातात. आणि जैन, बौद्ध आणि चार्वाक ही नास्तिक दर्शन समजली जातात. न्याय दर्शनाचे प्रणेते आहेत गौतम ऋषी. न्याय दर्शनामध्ये सुद्धा चतुसूत्री सांगितलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये चतुसूत्री असते. रोग आहे, रोगाचं कारण आहे, रोगाचं निवारण आहे आणि रोगाचं निवारण करण्याचा उपाय. त्याचप्रमाणे गौतम ऋषींनी न्याय दर्शनामध्ये दुःख आहे, जगामध्ये काय सत्य आहे तर दुःख आहे, दुःखाचा हेतू आहे, दुःखाचा उपवर्ग आहे किंवा उपसर्ग आहे, त्याला दूर करता येतं आणि त्याच्यावर उपाय आहे असं सांगितलेलं आहे. न्याय आणि वैशेषिक हे 6 दर्शने जे आहेत असते त्यांच्या जोड्या लावण्यात आलेल्या आहेत. न्याय आणि वैशेषिक हे एकत्र सिमिलर म्हणजे एकसारखी दर्शन आहेत. गणात ऋषींचं वैशेषिक दर्शन आहे. त्यामध्ये अभ्युदय आणि निःश्रेयस हे साध्य करणं म्हणजे धर्म असं सांगितलेलं आहे. अभ्युदय म्हणजे समर्थांनी जे सांगितले आधी प्रपंच करावा नेटका मग परमार्थ देणं. तर प्रपंचामध्ये यश मिळवणे म्हणजे अभ्युदय आणि निःश्रेयस म्हणजे अध्यात्मामध्ये यश मिळवणे. असे 2 शब्द गणात ऋषींनी वापरलेले आहेत. जशी न्याय आणि वैशेषिकची जोडी लावली जाते तशी सांख्य आणि योग या दर्शनाची जोडी लावली जाते. कारण दोन्हीमध्ये जी चतुसूत्री सांगितली आहे ती एकच आहे. जसं गौतम ऋषींनी सांगितलं आहे दुःख, हेतू, उपसर्ग आणि उपाय, त्याप्रमाणे दुःखाला इथे हेय म्हटलेलं आहे. अनडिझायरेबल गोष्ट जी आपल्याला हवीशी नाही अशी गोष्ट, त्याला हेय असं सांख्य आणि योगामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याचा हेतू आहे म्हणजे कारण आहे. हान म्हणजे त्याचं निवारण आहे आणि हानोपाय म्हणजे त्याच्यावर निवारणाचा मार्ग आहे, उपाय आहे असं पतंजली ऋषी म्हणतात. त्यानंतर मीमांसा आणि वेदांत यांची जोडी आहे. मीमांसा हे जे तत्वज्ञान आहे ते जैमिनी ऋषींनी सांगितले. निष्काम कर्म आणि आत्मज्ञान हे उपाय त्यांनी मोक्षाचे त्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि वेदांतामध्ये ब्रह्म, जीव आणि प्रकृती यांची संकल्पना आहे. व्यास ऋषींनी वेदांत दर्शन सांगितलेलं आहे. ब्रह्म वेगळा, जीव वेगळा, प्रकृती वेगळी अशा 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रकृतीच्या सहाय्याने जीवानी ब्रह्माशी एकरूप व्हायचा आहे म्हणजे मोक्ष, अशी वेदांताची कल्पना आहे. तर असे हे 6 आस्तिक दर्शन आहेत. त्यामध्ये सांख्य दर्शन हे कपिल मुनींनी सांगितलेलं आहे. आणि 3 ज्या नास्तिक म्हणलं जातं ज्या दर्शनांना, त्यामधलं खरं नास्तिक दर्शन ऍक्च्युअली चार्वाकाचं जे दर्शन आहे ते नास्तिक दर्शन आहे. चार्वाक हा मृत्यूनंतर काय होईल आपल्याला काय माहिती, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात खा प्या मजा करा,
अशा प्रकारचं चार वर्गाचं तत्वज्ञान आहे. जैन तत्वज्ञानामध्ये ईश्वराचा जरी उल्लेख नसला तरी आत्म्याचा उल्लेख आहे, कर्माचा उल्लेख आहे. कर्म आणि कर्म सिद्धांत तिथं मानले जातो. चांगलं कर्म केल्यानंतर चांगलं कर्म फळ मिळतं, वाईट कर्म केल्यानंतर वाईट कर्म फळ मिळतं, हे जैनामध्ये मानलं जातं. आणि बौद्ध दर्शनामध्ये कर्म सिद्धांत इथेही मानला जातो. चांगलं केल्याने चांगलं फळ मिळतं आणि वाईट केल्याने वाईट फळ मिळतं. त्यामुळे जैन आणि बौद्ध दर्शनांना कसं तर नास्तिक दर्शन मानता येत नाही रूढार्थाने. आता या सर्व दर्शनामधून आपण काय स्वीकारायचं, आपण मार्ग कसा काढायचा. आपण सर्व इथे योगाचं नाव जमलेलं आहोत, सर्वजण आपण पतंजलीचे शिष्य आहोत. पतंजलीचे योगसूत्र हे 195 किंवा 194 असे धरले जातात आणि त्यामध्येच आपण त्याचा वेगवेगळ्या भाष्यकारांनी वेगवेगळा अर्थ लावलेला आहे आणि त्यावरून आपण योग साधना करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्याचबरोबर आपण बुद्धाच्या वाणीचा अभ्यास केला तर पतंजलीची सूत्र सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी समजायला लागतात आणि साधनेचा मार्ग सुद्धा प्रात्यक्षिकरित्या खुलायला लागतो मोक्षाकडे जाण्यासाठी. तर एक थोडा वेगळा विषय म्हणून आपण आज बुद्धांनी काय सांगितले, मोक्ष प्राप्त करण्यासाठी काय केले पाहिजे त्याचा आपण आज विचार करणार आहोत आणि त्याची पतंजली सोबत आपण काय साम्य आहे ते आपण तौलनिकदृष्ट्या पाहूया. पतंजलींनी अष्टांग योग सांगितलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. बुद्धांनी सुद्धा आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. इकडेही 8 अंग आहेत आणि तिकडेही 8 अंग आहेत. थोडीशी त्यामध्ये आदला बदल आहे. बुद्धांनी जी 8 अंग सांगितलेली आहेत त्यामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, त्यानंतर सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी अशी 8 अंग बुद्धांनी सांगितली आहे. पतंजलीने जी 4 सूत्र सांगितलेली आहेत, हेय, हेतू, हानी आणि हानोपाय. तर बुद्ध यामध्ये दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा म्हणजे दुःख निरोध करण्याचा मार्ग अशी चतुःसुत्री बुद्धांनी सांगितलेली आहे. दुःख म्हणजे काय, आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत, सर्वांनी दुःख अनुभवलेलं आहे. मला वाटत नाही असं कोणी इथं असेल की ज्यांनी दुःख अनुभवलेलं नाही. कुणी आहे का? सर्वांनी दुःख अनुभवलेलं आहे. दुःख जन्माला आला माणूस की त्याला दुःखाचा अनुभव येतोच. ज्या आपल्या विविध लोकांच्या संकल्पना आहेत त्याच्यामध्ये मनुष्य जन्म असा आहे की त्याच्यामध्ये दुःख आणि सुख दोन्ही अनुभवला येतात. असं म्हणतात की देवलोकामध्ये दुःख अनुभवाला येत नाही, फक्त सुखच सुख अनुभवाला येतं. आणि पशु लोकांमध्ये माणूस दुःखाच्या नशेमध्ये असतो, त्याला आपण दुःखी आहोत हे सुद्धा समजत नाही. नरकामध्ये, पशुलोकामध्ये, असुर लोक, प्रेत लोक हे जे लोक आहेत त्यामध्ये. आणि ब्रह्मलोकामध्ये माणूस हा सतत ध्यान अवस्थेमध्ये असतो, त्याला त्याची समाधी लावलेली असते. देवलोकामध्ये ज्याला आपण इंद्रिय सुख मिळतो ती इंद्रिय सुख सगळी मिळत असतात. परंतु मनुष्य लोक असा एक आहे की ज्यामध्ये दुःख आणि सुख हे दोन्ही आपण अनुभवू शकतो आणि त्यामुळं मनुष्य जन्म हा फार महत्वाचा समजलेला आहे. कारण दुःख आणि सुख हे दोन्ही अनुभवत आहेत आणि समजतं की हे सुख आहे, हे दुःख आहे आणि या सुख दुःखाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न मनुष्य यामध्ये करतो. जन्म हे दुःख आहे, कारण जो जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा बाळ हे 9 महिने हे आईच्या गर्भामध्ये असतं. तिथं त्याला हलता येत नाही, बोलता येत नाही, चालता येत नाही. आपल्याला जर 1 तास ध्यानाला बसवलं, हलू नका, बोलू नका, चालू नका,
आणि 1 तासाने सोडलं तर आपल्याला किती हायसं वाटतं. परंतु आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपण 9 महिने एका स्थितीमध्ये होतो आणि 9 महिन्यानंतर आपण बाहेर आलो. किती आनंद व्हायला पाहिजे आपल्याला. परंतु आपण हसत बाहेर येत नाही कोणी. प्रत्येक बाळ जे आहे ते रडत बाहेर, बरोबर आहे का? रडत बाहेर. कारण जन्म सुद्धा दुःख आहे. जाती मी दुःख म्हटलेलं आहे. जाती म्हणजे जन्म. आणि जर बाळ रडलं नाही तर आपण डॉक्टरला बोलवतो, नर्सला बोलवतो, काही करा लवकर बाळाला रडवा. ठीक आहे. आणि बाळ काय रडतं तर जेव्हा ते बाळ गर्भामध्ये असतं तेव्हा त्याच्या ज्या आवश्यकता आहेत सगळ्या ती आई पूर्ण करत असते. आणि जेव्हा ते बाहेर येतात आई बरोबर त्याचं जे कनेक्शन आहे ते कट केलं जातं आणि मग त्याला स्वतःला त्याचे जे फुफ्फुस असतात ते रिकामे असतात, त्याला स्वतःला हवा घ्यावी लागते आणि त्यामुळे ते बाळ रडायला जातं. तर आता हवा पाहिजे. जन्मल्यापासून काही ना काही पाहिजे चालू होतं. प्रथम हवा पाहिजे, नंतर दूध पाहिजे, नंतर आई पाहिजे. असं पाहिजे पाहिजे पाहिजे. आपण मृत्यूच्या क्षणापर्यंत काही ना काही पाहिजे असं म्हणत असतो आणि जे पाहिजे ते मिळालं नाही की आपल्याला दुःख होतं. आपल्याला रोग नाही पाहिजे, जे नाही पाहिजे ते मिळालं की आपल्याला दुःख होतं. हे दुःख हे आहेच. त्याला आरे सत्य पडलेलं आहे दुःखाने की बाबा तुम्ही जन्माला आलात आणि तुमची दुःखापासून सुटका होईल असं नाही. बुद्धाच्या वडिलांनी असं म्हणतात की त्याच्यासाठी 3 महाल बनवले होते. एक हिवाळ्यासाठी महाल, एक पावसाळ्यासाठी महाल आणि एक उन्हाळ्यासाठी महाल. कारण त्याच्या जन्माच्या वेळेसच ब्राह्मणांनी सांगितलं होतं की हा बुद्ध होईल, संन्यासी होईल, निघून जाईल आणि राजाला ते नको होतं. म्हणून राजाने काय केलं, त्याला दुःख दिसणारच नाही अशा प्रकारे त्याला वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु सारखं सारखं सुख भोगून त्याला कंटाळा आला आणि तो म्हणाला मला एके दिवशी नगरामध्ये फेरफटका मारून फिरून येऊ. आणि मग त्यांनी नगरामध्ये दिवंडी पिटवली की राजकुमार येणार आहे आणि कुठलंही दुःखी दृश्य त्याला दिसलं नाही पाहिजे. आणि नगरामध्ये फेरफटका मारत असताना कितीही लोकांनी लपवलं तरी एक म्हातारा त्याला दिसला. म्हातारा दिसला ते म्हटलं हे काय आहे. सारथ्याने सांगितलं की हा म्हातारा आहे आणि हा असा का आहे. सारथी म्हणाला की सगळेच जण म्हातारे होतात आणि सर्वच जण असे होतात. त्यानंतर त्याला एक रोगी मनुष्य दिसला. हे काय आहे, हा रोगी मनुष्य आहे. सर्वांनाच रोग होतो, सर्वच जण असे होतात. त्यानंतर प्रेत यात्रा दिसली. हे काय आहे, हा मृत्यू आहे, सर्वच जण मरतात. हे पण त्याला कळालं. आणि त्यानंतर त्याला एक साधू दिसला, भगवे कपडे घातलेला, त्याच्या अंगावर अलंकार नाही, काही नाही. हा अलंकार नाही माणूस, भगवे कपडे घातलेला, दाढी वाढवलेला, हा कोण आहे. हा साधू आहे. तो कोण आहे, तो सुखाच्या शोधात निघाला. हे सर्व जे मृत्यू आहे, व्याधी आहे, मरण आहे, याच्या पलीकडे जाण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे. बुद्धाने विचार केला की आपण पण हे शोधलं पाहिजे की याच्या पलीकडे काही मार्ग आहे. 6 वर्ष बुद्धांनी तपश्चर्या केली वेगवेगळ्या प्रकारची. आणि नंतर 6 वर्षांनी वैशाख पौर्णिमेच्या रात्री बोधगयेला निरंजना नदीच्या किनारी पिंपळाच्या झाडाखाली बुद्धाला असं म्हणतात की ज्ञान प्राप्त झालं. तर ते ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे, तर हेच ते ज्ञान आहे जे 4 आर्य त्यांनी सांगितलेले आहे. दुःख आहे, दुःखाचा समुदय आहे. दुःख समुदय असा शब्द बुद्धांनी वापरलेला आहे. त्याचं भाषांतर करताना इतर भाषामध्ये दुःखाचं कारण आहे असं म्हटलं जातं. परंतु बुद्धांनी दुःख समुदय असा शब्द वापरलेला आहे. उदय म्हणजे उगवणे, समुदय म्हणजे सोबत उगवणे. दुःख समुदय म्हणजे दुःखाच्या सोबत काहीतरी उगवतं, काहीतरी उगवतं त्याच्यासोबत दुःख उगवतं. तर ते काय आहे, तर ती आहे तहान, तृष्णा. जन्मल्या बाळाला जी हवेची तहान लागते, जी दुधाची तहान लागते आणि मनुष्याला आयुष्यभर कशाची ना कशाची तहान असते. ती तहान कधीच संपत नाही. एखादा गरीब मनुष्य आहे, एखाद्या झोपडीमध्ये राहत असतो आणि त्याच्या बाजूला एक मोठी हवेली असते. एके दिवशी काय होते की त्याला लॉटरीचं तिकीट लागतं आणि तो ती हवेली खरेदी करतो. हवेली खरेदी केल्यानंतर हवेलीमध्ये येतो. मग आता दुसऱ्याच्या
हवेलीमध्ये जाऊन पाहतो, दुसऱ्याच्या हवेलीमध्ये खूप मोठं फर्निचर त्याला दिसतं. आधी त्याला फक्त हवेली पाहिजे होती, मग आता फर्निचर पाहिजे म्हणतो. फर्निचर पाहिजे असल्यानंतर त्याला गाडी हवीशी वाटते, मग गाडी पाहिजे म्हणतो. गाडी आल्यानंतर त्याला वाटतं की दुसऱ्याकडे तर विदेशी गाड्या आहेत, आपल्याला विदेशी गाडी पाहिजे, मग विदेशी गाडी आली. विदेशी गाडी आल्यानंतर त्याला नंतर वाटतं की बाबा दुसऱ्याकडे तर हेलिकॉप्टर आहेत, आपल्याला हेलिकॉप्टर पाहिजे, हेलिकॉप्टर आलं. अशा प्रकारे माणसाची तृष्णा वाढत जाते. तृष्णा कधीही संपत नाही. एखादं बकेट आहे, त्याचा तळ फुटलेला आहे, तर ते बकेट आपण कधीच भरू शकत नाही. तशी माणसाची तृष्णा आहे, ती कधीही भरल्या जात नाही. आणि जेव्हा जेव्हा तृष्णा जागते तेव्हा तेव्हा दुःख जागतच. त्याच्यामुळे तृष्णेला दुःखाचा समुदाय म्हटलेला आहे, फक्त कारणच म्हटलेलं नाही. तृष्णा जागली की दुःख आपोआप जागतात, असं बुद्धाचं म्हणणं आहे. हे कारण आहे तृष्णा. मग हे दुःख संपवता येऊ शकतं का? तर त्या दिवशी वैशाख पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाखाली बुद्धांनी शोध लावला की दुःख संपवता येतं, दुःखाचा निरोध होतो. हे तिसरं आर्य सत्य आहे. आणि चौथं आर्य सत्य आहे दुःख निरोधगामिनी पटिपदा. दुःखाच्या निरोधाकडे जाणारी प्रतिपदा, म्हणजे एक एक पाऊल टाकत दुःखाच्या विरोधाकडे जाण्याचा मार्ग. आणि तो मार्ग म्हणजेच हा आर्य अष्टांगिक मार्ग. एखाद्या व्यक्तीला आर्य बनवण्याचा मार्ग आहे. बुद्धांनी आपल्या धर्माला 82,000 प्रवचनं बुद्धाचे आपल्याकडे आजही उपलब्ध आहेत, प्रक्षिप्त अवस्थेत नाहीत. आजही ब्रह्मदेश, थायलंड, लाओस, कंबोडिया आणि श्रीलंका या देशांनी आपल्या देशामध्ये मिसळ होत राहते. आपण मिसळतो कुठल्याही ग्रंथामध्ये काहीतरी, परंतु ब्रह्मदेश, श्रीलंका, कंबोडिया आणि थायलंड, लाओस या देशांनी बुद्धाच्या वाणीमध्ये मिसळ होऊ दिली नाही. त्यांनी बुद्धाचे 82,000 प्रवचन तसेच्या तसे शुद्ध स्वरूपामध्ये ठेवलेले आहेत. तर 82,000 प्रवचनामध्ये कुठेही बुद्धांनी बौद्ध हा शब्द वापरलेला नाही, किंवा मी बौद्ध धर्म शिकवतोय असं म्हटलेलं नाही. बुद्धांनी आपल्या धर्माला आर्य धर्म असा शब्द वापरलेला आहे. बुद्धांनी आपल्या धर्माला ब्राह्मण धर्म असा शब्द वापरलेला आहे. बुद्धांनी आपल्या धर्माला सनातन धर्म असा शब्द वापरलेला आहे. एस धम्मो सनातन म्हणजे सनातन धर्म असा शब्द वापरलेला आहे. आणि बुद्धांनी आपल्या शिष्यांना वेदगु म्हटलेलं आहे, वेद जाणणारा. आता वेद या शब्दाचा अर्थ आहे जे जाणलं जातं, जे काही ज्ञान आपण आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्ये जाणू शकतो त्याला वेद म्हणतात. वेदगु, आर्य, सनातन, ब्राह्मण हेच शब्द बुद्धांनी वापरलेले आहेत. पुढे चालून वेगवेगळ्या फाट्या फुटल्या आणि मग बौद्ध धर्म हा वेगळा धर्म आहे असं लोक मानू लागले. परंतु बुद्धांनी बौद्ध हा शब्द आपल्या शिष्यांसाठी किंवा आपल्या शिकवणुकीसाठी आपल्या 82,000 प्रवचनामध्ये कुठेही वापरलेलं नाही. तर आर्य बनवणारा मार्ग आहे, आर्य अष्टांगिक मार्ग असं या मार्गाला बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि 8 अंक आज सुरुवातीला मी तुम्हाला सांगितली, बुद्धांनी सांगितलेली सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे काय? आपला जो जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, तो सम्यक असला पाहिजे. सम्यक असला पाहिजे म्हणजे काय? आपल्याला हे समजलं पाहिजे की बाबा जगामध्ये दुःख आहे. बरेच लोक हे नाकारतात, जगामध्ये दुःख आहे हे नाकारणारे लोक आहेत. तसंच दुःखाचा समुदाय आहे, दुःखाचं कारण तृष्णा हे आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि ह्या दुःखाचा निरोध केला जाऊ शकतो. तर बरेच लोक दुःख आहे असं मानतात, परंतु या दुःखातून आपण बाहेर पडूच शकत नाही अशी काही लोकांची धारणा असते. तर ती सम्यक दृष्टी नाही, ती असम्यक दृष्टी होती. आणि दुःखाच्या निवारणाचा उपाय पण आहे ही सम्यक दृष्टी. तसंच सम्यक दृष्टीची आणखी एक व्याख्या करता येईल. पतंजलींनी सांगितले आहे अविद्या. अविद्या म्हणजे काय? तर अनित्य गोष्टींना नित्य समजणे, अशुद्ध गोष्टींना शुद्ध समजणे, ज्या गोष्टी दुःखदायक आहेत त्या गोष्टींना सुख समजणे, आणि ज्या गोष्टी माझ्या नाही, मी नाही, माझा आत्मा नाहीये, त्या गोष्टींना मी माझं समजणे, ही अविद्या आहे.
अशा गोष्टी, असा दृष्टिकोन ठेवणे म्हणजे सुद्धा सम्यक गोष्टी नाही. जगामध्ये प्रत्येक गोष्ट बदलते. मी आहे, मी इथे उभा आहे, माझं शरीर हे असंख्य पेशींनी बनलेलं आहे. पेशी या अणुरेणूंनी बनलेल्या आहेत, रेणू अणूंनी बनलेले आहेत, अणू हे परमाणूंनी बनलेले आहेत, सब ॲटॉमिक पार्टिकल्स, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉननी बनलेले आहेत. आणि प्रत्येक क्षणाला श्वास माझ्या शरीरातून बाहेर पडतोय. माझ्या शरीरातून कित्येक प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स बाहेर पडतात प्रत्येक क्षणाला. आणि ते माझ्या समोर बसलेल्यांच्या नाकामध्ये जेव्हा ते श्वास घेतात तेव्हा तिकडे जातात. तर असे करोडो इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आपल्या शरीरातून बाहेर पडतात आणि ते दुसऱ्याच्या नाकात जातात, तिथून बाहेर पडतात, तिसऱ्याच्या जातात. त्याच्यामध्ये काहीच नित्य नाही, सर्व बदलणार आहे. आणि मी म्हणावं असं काय? कुठल्या प्रोटॉनला आपण मी म्हणू शकतो, कुठल्या प्रोटॉनला, इलेक्ट्रॉनला, न्यूट्रॉनला आपण मी म्हणू शकतो. आणि जी गोष्ट बदलणारी आहे ती आपल्याला शाश्वत सुख देऊ शकत नाही, ती शेवटी दुःखच देणार. तिला आपण किती पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला, मुठीमध्ये वाळू पकडली तर ती आपण जास्त वेळ धरून राहू शकत नाही, ती निघून जाते. तर अशा प्रकारचा दृष्टिकोन म्हणजे सम्यक दृष्टी आहे. हे पहिलं अंग आहे आर्य अष्टांगिक मार्गाचं. दुसरं अंग आहे सम्यक संकल्प. आपल्या मनामध्ये जे विचार चालू असतात किंवा आपण जो हेतू ठेवतो कुठलंही कार्य करताना, हेतू हा चांगला ठेवायचा आहे नेहमी आणि मन नेहमी प्रसन्न ठेवायचं आहे. बुद्ध म्हणतो मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोति वा. मन जर प्रसन्न ठेवलं आणि प्रसन्न मनाने तुम्ही भाषण केलं किंवा एखादं कार्य केलं तर काय होईल? ततो न सुख मनवेती, सुख तुमच्या मागे लागेल. कसं? छाया वा अनपायी. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाच्या मागे त्याची सावली जाते त्याप्रमाणे तुमच्या मागे मागे सुख येईल जर तुम्ही मन प्रसन्न ठेवलं तर. नेहमी मन प्रसन्न ठेवा, नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा. ठेवा बरं सगळ्यांनी स्मित हास्य चेहऱ्यावर. हसता येते का आपल्याला सगळ्यांना? सर्वांनी आता आजपासून मरेपर्यंत नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायचं. रात्री झोपताना तुम्ही स्मित करत झोपलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असलं पाहिजे. सतत मन प्रसन्न ठेवा म्हणजे मनाचे हेतू चांगले राहतील, मन प्रसन्न राहील. सतत हसा. सम्यक संकल्पामध्ये 3 संकल्प बुद्धाने सांगितलेले आहेत. नेक्षमा संकल्पो, अव्यापाद संकल्पो, अविहिंसा संकल्पो. नेक्षमा संकल्प म्हणजे संस्कृतमध्ये निष्क्रमण संकल्प. निष्क्रमण म्हणजे सोडून देणे, त्याग करणे. समर्थांनी घराचा त्याग केला, बुद्धांनी पण घराचा त्याग केला, ते निष्क्रमण आहेच. परंतु त्याहीपेक्षा सूक्ष्म असं निष्क्रमण आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीला मी समजायचं नाही, माझं समजायचं नाही, माझी आत्मा समजायचं नाही. ह्या शरीराला नाही, मनाला नाही, मनात येणाऱ्या विचारांना नाही. ह्या गोष्टीची जाणीव जर सतत ठेवली तर आयुष्यामध्ये भरपूर सुख येते. आपण जर भगवद्गीता वाचली, भगवद्गीतेमध्ये पानावर हेच सांगितले, मी समजू नका, माझं समजू नका. ते वेदांतामध्ये निष्काम कर्म सांगितलेलं आहे. ते निष्क्रमण संकल्प म्हणजे तेच आहे. कुठल्याही कृत्याला माझं कृत्य समजायचं नाही, कुठल्या भाषणाला सुद्धा माझं भाषण समजायचं नाही आणि कुठल्याही विचाराला सुद्धा हा माझा विचार आहे म्हणून पकडून बसायचं नाही. दुःख केव्हा निर्माण होतं? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला ही गोष्ट माझी आहे आणि ही अशीच राहिली पाहिजे असं जेव्हा समजतो तेव्हा दुःख निर्माण होतं. कुठल्याही गोष्टीला जर आपण ही गोष्ट मी आहे, माझी आहे आणि ही अशीच राहिली पाहिजे असं जर समजलं नाही तर दुःख निर्माणच होणार नाही. त्यामुळे निष्क्रमण संकल्प हा फार महत्वाचा संकल्प बुद्धांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर अव्यापाद संकल्प. द्वेष करू नका, कुणाविषयी द्वेष मनामध्ये ठेवू नका, क्षमा करा सगळ्यांना. अविहिंसा संकल्प. कुणाची हानी करण्याचा विचार करू नका कुठल्याही प्रकारे. हे 3 संकल्प सांगितलेले. त्यानंतरचा तिसरं अंग आहे सम्मा वाचा, सम्यक वाणी. वाणी आपली सम्यक असली पाहिजे. तर वाणी कशा प्रकारची असली पाहिजे?
खरं बोललं पाहिजे, बरोबर आहे, परंतु नेहमीच खरं बोललं पाहिजे का? एखादा माणूस मरणार आहे, तुम्ही त्याला जाऊन सांगणार का तू मरणार आहेस म्हणून? डॉक्टरने असं सांगावं का की आता तुम्ही मरणार आहात म्हणून? तर बुद्धांनी सांगितलं की प्रसंग पाहून खरं बोला, खरं बोला, प्रिय बोला आणि प्रसंग पाहून बोला. बरेचदा गोष्ट खरी सुद्धा असते, बरेचदा गोष्ट लोकांना प्रिय वाटेल अशी सुद्धा असते, परंतु ती समोरच्याच्या हिताची नसते. तुमच्या समोरून एखादी गाय गेली आणि मागून कसाही आला आणि त्यांनी सांगितली की गाय कुठे गेली. आता गाय कुठे गेली हे तुम्ही सांगितलं, ती गोष्ट खरी आहे आणि त्या कसायाला प्रिय वाटणारी सुद्धा, परंतु ती हितकर नाही, कुणाच्याच हिताची नाही, ती कसायाच्या हिताची नाही, ती गायीच्या हिताची नाही, ती तुमच्या हिताची नाही. तर असं खरं कधीही बोलू नका असं बोलतं. खोटं बोला असं म्हणत नाही, परंतु जे सत्य आहे, प्रिय आहे पण अहितकर आहे असं सत्य कधीही बोलायचं नाही. काही गरज नाही ते बोलण्याची. खरं आहे पण बोललो मग तुला राग आला असं म्हणतो आपण बरेच वेळेस, मग खरं बोललं की राग येतो तुला असं म्हणतो आपण. परंतु खरं आहे मग ते बोललंच पाहिजे असं नाही. जोपर्यंत ते हितकर नाही तोपर्यंत ते बोललं नाही पाहिजे. मग अशा काही गोष्टी असतात की ज्या खऱ्या असतात पण अप्रिय असतात आणि अप्रिय असल्या तरी हितकर असतात, हिताच्या असतात. अशा गोष्टी सुद्धा कुठेही चार चौकामध्ये बोलायच्या नाही. वेळ प्रसंग पाहून व्यक्तीला बाजूला नेऊन तुम्ही त्या गोष्टी बोलू शकता, जरी अप्रिय असल्या तरी सत्य आहे आणि हितकर आहे असं तुम्ही बोलू शकता. एखादी गोष्ट खोटी आहे पण समोरच्याला प्रिय वाटणारी आहे, पण समोरच्याचं अहित करणारी आहे, तर अशी गोष्ट बोलायची नाही. आणि एखादी गोष्ट खोटी आहे, अप्रिय पण आहे आणि अहितकर आहे, अशी गोष्ट बोलण्याचं काही कारणच नाही. योगी माणूस असा अशी गोष्ट बोलणारच नाही. आणि एक ह्याच्यामध्ये आणखी एक ऑप्शन असू शकतो, पण तो बुद्धांनी सांगितलेलाच नाही. कारण बुद्धाला ही गोष्ट मान्य नाही की खोटं बोलणं हे हितकर असू शकतं. खोटं प्रिय आणि हितकर किंवा खोटं अप्रिय आणि अहितकर अशा खोटं प्रिय आणि हितकर किंवा खोटं अप्रिय आणि हितकर हे ऑप्शन्स बुद्धांनी दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला खरं बोलायचं असेल तर तुम्ही मौन राहू शकता किंवा विषय बदलू शकता, परंतु काहीतरी खोटं बोलू नका असं बुद्धाचं म्हणणं आहे. सम्मा वाचा, त्याच्यानंतर आहे सम्मा कम्मंतो. सम्मा कम्मंतो म्हणजे कर्माचा अंत. कर्म हे 3 प्रकारचे आहेत: मानसिक कर्म, वाचिक कर्म आणि शारीरिक कर्म. त्यामध्ये शारीरिक कर्माला कर्मांत म्हटलेले आहे. कर्म जे आहे आधी आपल्या मनामध्ये जातं, नंतर आपल्या वाणीमध्ये जातं. जेव्हा राग येतो आपल्याला तेव्हा आधी मनामध्ये राग जातो, मग नंतर आपण तोंडाने शिव्या देतो, नंतर आपण आपल्या हाताने मारतो. तसंच जेव्हा एखाद्याला आपल्याला मदत करायची असते, सद्भावना आधी मनामध्ये जातात, नंतर मग आपण तोंडाने त्याला गोड करतो आणि नंतर मग शरीराने काहीतरी दार. तर हे शरीराचं जे कर्म आहे त्याचा समाजावर प्रभाव पडतो. त्याच्यामुळं पतंजलीने जे यम सांगितलेले आहे ते समाजासाठी सांगितले आहे. तर हे यम म्हणजेच हे सम्यक कर्मांत आहे. त्याच्यामध्ये हिंसा करायची नाही, चोरी करायची नाही, अधींना दान. चोरी करायची नाही म्हणजे जे आपल्याला दिलं नाही ते आपण घ्यायचं नाही. चोरी जरी नसली तरी जोपर्यंत कुणी आपल्याला देत नाही तोपर्यंत घ्यायचं नाही, किंवा न मागता न दिलेलं घ्यायचं नाही, न मागता घ्यायचं नाही, व्यभिचार करायचा नाही आणि नशापता करायचा नाही. ह्या 4 गोष्टी बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. फळ जे येतं ते आपल्या मानसिक कर्माचं येतं. एखाद्या
डॉक्टरनी चाकू एखाद्या पेशंटच्या पोटामध्ये खुपसला आणि तो पेशंट मेला, परंतु डॉक्टरची इच्छा त्या पेशंटला मारण्याची नव्हती, परंतु तोच चाकू दुसऱ्या एखाद्या माणसाच्या पोटात चाकू खुपसतो आणि तो माणूस मरतो. तर डॉक्टरला त्याच्या मनाच्या हेतूचं फळ मिळेल, शरीराच्या हेतूचं मिळणार नाही, आणि डॉक्टरला सुद्धा त्याच्या मनाच्या हेतूचं फळ मिळेल. तर यामध्ये मानसिक कर्म महत्वाचं आहे. त्यानंतर बुद्धांनी सांगितलेलं आहे सम्यक आजीविका. जीवन जगण्यासाठी जे आपण व्यवसाय करतो, नोकरी करतो, तो सम्यक असला पाहिजे, त्याच्यामध्ये दुसऱ्याची हानी नाही झाली पाहिजे. विषाचा व्यापार करू नका, हत्यारांचा व्यापार करू नका, गुराढोरांचा व्यापार करू नका, मांसाचा व्यापार करू नका, असं बुद्धांनी सांगितलेलं आहे, ज्यामुळे दुसऱ्याची हानी होईल. आणि समजा तुमचा व्यवसाय खूप चांगला आहे, डॉक्टरकीचा सुद्धा व्यवसाय तुमचा चांगला आहे, परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की खूप लोक आजारी पडावेत आणि माझी प्रॅक्टिस खूप चालावी, तर तुमचा हेतू चांगला नाही ते सम्यक व्यवसाय करण्याचा. वकिलाला वाटत असेल खूप भांडण लागावेत आणि माझी खूप वकील जोरात चालावी, तर तुमचा जो हेतू आहे तो निर्मळ असला पाहिजे. कुठलाही व्यवसाय करताना त्याला सम्यक आजीविका म्हटलेलं आहे. त्यानंतर बुद्धांनी सांगितलेलं आहे सम्यक व्यायाम. सम्यक व्यायाम यामध्ये शरीराचा व्यायाम तर आहेच, पण तो व्यायाम बुद्धाला अपेक्षित नाही. याच्यामध्ये ध्यानामधला व्यायाम अपेक्षित आहे. कुठलीही साधना आपण जेव्हा करायला बसतो, कुठलंही काम जेव्हा आपण करायला घेतो साधनेच्या बाहेर सुद्धा, तेव्हा आपलं मन नेहमी भरकटत असतं आपल्या कामापासून. तर त्यासाठी मनाचे जे स्नायू आहेत ते मजबूत करावे लागतात. तर तुम्ही कुठलेही ध्यान करत असाल कोणत्याही पद्धतीचं, तर मनाचे स्नायू मजबूत करण्यासाठी बुद्धांनी 4 उपाय सांगितले. त्याच्यामध्ये पहिला उपाय आहे तुमच्या मनामध्ये जे दुर्गुण नाहीत ते तुम्ही येऊ देऊ नका. मनाच्या खिडक्या नसलेल्या दुर्गुणासाठी बंद करा, आणि जे दुर्गुण तुमच्यामध्ये आहेत ते तुम्ही काढून टाकण्याचा प्रयत्न करा. जे सद्गुण तुमच्यामध्ये आहेत त्यांची वृद्धी करा, आणि जे सद्गुण तुमच्यामध्ये नाहीत ते सद्गुण तुमच्यामध्ये येऊ द्या. तर हे कसं करायचं? साधनेत बसलेलं असताना तुम्ही साधनेमध्ये बसलेला आहात आणि मन भरकटलं. समजा तुम्ही श्वासावर लक्ष देताय, श्वास पाहताय आणि मन भरकटलं, तर अशा वेळेस काय करायचं की पहिल्यांदा ओळखायचं की बाबा मन भरकटलेलं आहे, आणि ज्या विचारामध्ये मन भरकटलेलं आहे त्या विचारापासून मनाला दूर करायचं आणि शरीराकडे आणा. एकदम तुम्ही श्वासाकडे परत जाऊ नका, किंवा ध्यानाचं तुमच्या जे काही आलंबन असेल, ज्या कुठल्या गोष्टीवर ध्यान करत असेल त्याच्याकडे जाऊ नका. तर तुमच्या शरीराकडे पहा, कारण मनाचा आणि शरीराचा खूप गहन संबंध आहे. जेव्हा जेव्हा मन भरकटतं तेव्हा शरीरामध्ये तणाव निर्माण होतो, विशेषतः डोक्यामध्ये इथे तणाव निर्माण होतो. हा तणाव रिलॅक्स करायचा, ढिला करायचा, त्याला शिथिल करायचं, शीतल करायचं. पसम भयम असा शब्द बुद्धाने वापरलेला आहे. पसम भयम काय संकारम, पसम भयम चित्त संकारम. त्याला प्रशांत करायचं त्या ताणतणावाला. परत स्मित हास्य करायचं. स्मित हास्य करणे हा एक सद्गुण आहे, याची तुम्ही वृद्धी करा. सद्गुणाची तो आपल्यामध्ये नाही, तो आणायचा आणि परत ध्यानाच्या आलंबनाकडे यायचं. तर अशा प्रकारे जर तुम्ही या पायऱ्या वापरल्या, इंग्रजीमध्ये ह्या जास्त चांगल्या लक्षात राहतात, लिहून घ्या तुम्ही. रिकग्नाइज, ओळखा की मन भरकटलेलं आहे. रिकग्नाइज. दुसरी पायरी आहे रिलीज. रिलीज म्हणजे ज्या विचारामध्ये मन भरकटलेलं आहे त्या विचारापासून मनाला दूर करा. रिलीज. तिसरी पायरी आहे रिलॅक्स. रिलॅक्स म्हणजे मनाला शांत करा. तुमच्या शरीरामध्ये जो ताणतणाव आहे तो ढिला करायचा. ढिला करणे, रिलॅक्स. चौथी पायरी आहे स्माइल. पुन्हा स्मित हास्य करा.
5वी पायरी आहे रिटर्न, तुमच्या ध्यानाच्या आलंबनाकडे परत या. आणि रिपीट म्हणजे परत ध्यान करत राहा. तर हे आर ह्या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणाऱ्या 6 पायऱ्या आहेत. रिकग्नाइज, रिलीज, रिलॅक्स, रिस्माइल, रिटर्न आणि रिपीट. तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असताना सुद्धा जर मन भरकटलं तर तुम्ही ह्या तुमच्या 6 पायऱ्या वापरू शकता. आणि स्माईलवर ध्यान तर आपल्याला सतत ठेवायचंच आहे दिवसभर. स्माईल ही तुमच्या ध्यानाचा आलंबन असेल आणि स्माईलवरून मन भरकटलं तर ओळखायचं मन भरकटलेलं आहे. भरकटणाऱ्या विचारापासून मनाला दूर करायचं. शरीरामध्ये कुठे ताणतणाव असेल तर तो ढिला करायचा आणि परत स्मित हास्य करायचं. अशा प्रकारे जर तुम्ही केला तर कुठल्याही साधनेमध्ये जी कोणती साधना तुम्ही करत असाल त्याच्यामध्ये तुमची खूप लवकर प्रगती होईल. आणि जे वितर्क, विचार, आनंद हे जे सगळे ध्यानाचे घटक सांगण्यात आलेले आहेत ते तुम्हाला खूप लवकर अनुभवायला येते. समाधीचे जे प्रकार आहेत, सभी समाधी, निर्विचार समाधी, सविचार समाधी, निर्विचार समाधी, या समाधींचा अनुभव खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या सम्यक व्यायामाच्या आधारे घेऊ शकता. सम्यक व्यायामानंतर बुद्धांनी आर्याष्टांगिक मार्गामध्ये पुढचा अंग सांगितलेला आहे सम्यक स्मृती. स्मृती म्हणजे भान. कुठल्याही गोष्टीचं आपल्याला भान असलं पाहिजे. आणि सगळ्यात जास्त भान आपल्या मनाचं, आपल्या मनातल्या विचारांचं आपल्याला असलं पाहिजे. मनामध्ये काय होऊ लागले, मन कसं एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे वळत जातं, सुटतं. त्याला आवडणाऱ्या विषयाकडे ते मन वळत जातं. या विषयाचं ध्यान आपल्याला असलं पाहिजे. हे भान आपल्याला नेहमी असलं पाहिजे. याशिवाय बुद्धांनी शरीराचं सुद्धा ध्यान सांगितलेलं आहे. शरीराविषयी सुद्धा आपल्याला भान असलं पाहिजे. शरीरामध्ये आपल्याला काय संवेदना होत आहेत आणि मनामध्ये काय फिलिंग होत आहेत त्याचं सुद्धा भान आपल्याला असलं पाहिजे. आणि मनामध्ये आपल्याला काय जागतंय त्याचं भान आपल्याला सतत असलं पाहिजे. सतत अविरत योग साधकाला या गोष्टीचं ध्यान असलं पाहिजे. त्याला म्हटलंय सम्यक स्मृती. आणि एवढं सगळं केल्यानंतर 8वं अंग समाधी, सम्यक समाधी आहे. पतंजलींनी सुद्धा 8वं अंग समाधी सांगितलेलं आहे. बुद्धाने सुद्धा शेवटचा अंग समाधी सांगितलेला आहे. समाधी हा शब्द कसा तयार झालेला आहे? प्राकृत भाषामध्ये जेव्हा मनुष्य जाती आली तेव्हा प्राकृत भाषा होती. तिच्यावर संस्कार करून तिला संस्कृत भाषा बनवण्यात आली. ठीक आहे. तर शमन करणे आपण म्हणतो संस्कृतमध्ये. शम म्हणजे शांत करणे. तर प्राकृत भाषामध्ये ज्या मागधी आहे, अर्धमागधी आहे, पाली आहे यामध्ये सम असा शब्द वापरतात. सम म्हणजे शांत करणे, समा शांत. आणि ही म्हणजे बुद्धी, शांत बुद्धी. ज्या अवस्थेमध्ये बुद्धी शांत होते, मनामध्ये कुठलेही विचार जागत नाही, आरंभच होत नाही कुठल्याही विकारांचा, विकार जागत नाही. सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिय अनपेक्ष शुचिर दर्शन उदासीनो गत गत. अनपेक्ष कुठल्याही अपेक्षा इथं उरत नाही. शुचीमध्ये तो दक्ष आहे. शुची म्हणजे शुद्धता, मनाची शुद्धता, विकार येणार नाही त्यामध्ये तो दक्ष आहे. उदासीन आहे, त्याला त्रास हो, योग साधकाला जगामध्ये लोक त्रास देतो किंवा सुख देतो त्यावेळी कुठे तो उदासीन असतो. गत त्याच्या सर्व व्यथा संपलेल्या असतात. सर्वारंभ परित्यागी, कुठल्याही भानगडीचा तो आरंभच करत नाही. इतकी त्याची बुद्धी स्थिर झालेली असते. त्या अवस्थेला समाधी अवस्था म्हटलेला आहे. तर एवढ्या सगळ्या 7 अंगामधून गेल्यानंतर ही अवस्था हळूहळू आपल्याला प्राप्त व्हायला लागते. म्हणून त्याला समाधी अवस्था असं म्हटलेलं आहे. तर हे सर्व विकार कसे दूर करता येतात आणि कसे जागतात त्याची शृंखला पण बुद्धांनी सांगितलेली आहे. त्याला प्रतिनित्य समुत्पाद असं म्हणतात. एका गोष्टीपासून दुसरी गोष्ट तयार होते आणि दुसऱ्या गोष्टीपासून तिसरी गोष्ट, एकाच्या आधारावर दुसरी आणि दुसऱ्याच्या आधारावर तिसरी असं तयार होते. त्या सर्वांचं मूळ कारण अविद्या हे सांगण्यात आलेलं आहे.
अविद्या म्हणजे आपण पहिल्यांदा सम्यक दृष्टीमध्ये ज्या गोष्टींची चर्चा केली की अनित्यला आपण नित्य समजतो, दुःखाला आपण सुख समजतो, अशुद्ध गोष्टींना आपण शुद्ध समजतो. आपलं शरीर आपल्याला खूप सुंदर वाटतं, शुद्ध वाटतं. आपल्या शरीराला 9 दरवाजे आहेत, 2 डोळे आहेत, नाकाला 2 छिद्र आहेत, 2 कान आहेत, तोंड आहे, लघवीचा दरवाजा आहे आणि मल विसर्जनाचा दरवाजा आहे. कुठल्याही दरवाजातून कुठलीही सुंदर गोष्ट बाहेर येते. डोळ्यामधून चिपड बाहेर येतात. समर्थांचा समास आहे यावर, जन्मदुःख निरूपण म्हणून 3ऱ्या दशकामध्ये दासबोधाच्या. जरूर वाचा. शरीर किती घाणेरडं आहे समर्थांनी सांगितले. 3ऱ्या दशकामध्ये पहिला समास आहे जन्मदुःख निरूपण दासबोधामध्ये, की डोळ्यामधून चिपड बाहेर येतात, कानामधून मळ बाहेर येतो. समर्थ म्हणतात कानामधून इतकी दुर्गंधी बाहेर येत असते एकेकाच्या की ते आपल्याला सोसत सुद्धा नाही. ज्या मुखाला आपण सुंदर मुखकमळ अशी उपमा देतो, त्याच्यामधून शेंबूड बाहेर येतो, लाळ बाहेर येते, उलटी बाहेर येते, त्वचेमधून घाम बाहेर येतो आणि हे सर्व शरीर शेवटी जर्जर होऊन जातं. कितीही धुतलं, आज आंघोळ केली तर संध्याकाळपर्यंत शरीर मळून जातं. मग तुम्ही याला किती धुवा हे शुद्ध होत नाही. त्याच्यापेक्षा चांभाराची जी चर्मकुंडी आहे ती बरी असं म्हणतात समर्थ, की चांभाराचं जे सामान ठेवायचं भांड असतं कातड्याचं बनवलेलं, ती धुतल्यानंतर शुद्ध तरी होते, परंतु माणसाचं शरीर किती धुवा ते शुद्ध होत नाही. गंगेचं जरी पाणी आपण पिलं तर त्याची लघवी होते, देवाचा प्रसाद जरी खाल्ला तर त्याची विष्ठा होते, आणि ते राजालाही तीच विष्ठा असते आणि गरीबालाही तीच विष्ठा असते. राजा आणि रंक दोघांनाही तीच विष्ठा असते. दोघांच्याही पोटामध्ये मळ, मूत्र आणि उलटी हे भरलेली असते. इतकं आपलं शरीर घाण आहे, परंतु आपण या शरीराला सुंदर समजतो. आणि जे मी नाही माझं नाही हे निसर्गाचं आहे. शरीराचा जन्म हा निसर्गातून झालेला आहे आणि निसर्गात हे मिसळणार आहे. पण ह्या सतत चाललेल्या प्रक्रियेमध्ये शरीराच्या आपल्याला कुठेतरी मीपणाचा भ्रम झालेला आहे, मीपणाचा, आणि याला आपण मी समजू लागलो. इथं उर्वशी नदी आहे सज्जनगडाच्या बाजूला, वाढली असेल आता मला वाटतं नसली. जेव्हा नदी वाहते, उर्मुडीचं नाव उर्वशी आहे, फळाचे नाव उर्वशी आहे. तर जेव्हा नदी वाहते तेव्हा आपण म्हणतो की ही नदी आहे, परंतु ही ती नदी असते का? प्रत्येक क्षणाला वेगळं पाणी येतं वरून नदीच्या उगमापासून. ती नदी ती नसते. फक्त आपण व्यवहारासाठी त्या नदीला ही गंगा आहे बाबा, ही काल पण हीच गंगा होती, आज पण हीच गंगा आहे असं म्हणतो आपण, परंतु ती गंगा नसते. प्रत्येक क्षणाला नवीन पाणी येत असतं आणि आधीची गंगा निघून गेलेली असते, पुढे सागराला मिळालेली असते. तसंच शरीरामध्ये सुद्धा नवनवीन पेशी निर्माण होतात आणि मरतात आणि नव्या पेशी निर्माण होतात. वेगवेगळे अणु श्वासाद्वारे आपल्या शरीरामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन येतात आणि वेगवेगळे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन जातात. तरी पण आपण एक ब्रह्माचा पुतळा उभा केलेला आहे की मी आहे, मी आहे, मी आहे, आणि प्रत्येक गोष्टीला आपण पकडून बसतो. माझी विचार, माझी संकल्पना, माझी जीवनसरणी, आणि ह्या मी मुळे दुःख निर्माण होतं. अविद्या वच्चा संखारा असं बुद्ध म्हणतात की यामुळे संस्कार निर्माण होतात. कुठली गोष्ट आपल्याला आवडली की पाहिजे 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 असा संस्कार आपण निर्माण करतो. कुठली गोष्ट आवडली नाही की नको 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 असा संस्कार आपण निर्माण करतो. आणि जेव्हा आपण मरतो तेव्हा असा कुठला तरी पाहिजे किंवा कुठला तरी नको असा संस्कार जागतो आणि त्या संस्कारापासून एक नवीन संस्कार तयार होतो, नवीन विज्ञान, नवीन चित्त तयार होतं आणि ते पुढच्या गर्भातून चिकटतं. आपल्या मृत्यूच्या शेवटच्या मनापासून एक नवीन मन तयार होऊन पुढच्या गर्भाला जाऊन चिकटतं. म्हणजे म्हटलं तर ते हे मन आहे आणि म्हटलं तर नाही सुद्धा. जसं मेणबत्तीची ज्योत आहे, ती ज्योत प्रत्येक क्षणाला खाली वाद जाळत जाते, ठीक आहे. म्हटलं तर ती ज्योत आहे, पण ऍक्च्युअली ती एका ज्योतीपासून दुसरी ज्योत निर्माण होणार आहे. म्हणजे म्हटलं तर पुनर्जन्म आहे सुद्धा आणि म्हटलं तर नाही सुद्धा. एका चित्तापासून दुसरं चित्त निर्माण होऊन दुसऱ्या गर्भामध्ये जातं आणि तिथं चित्त निर्माण होतं. त्याला म्हटलेलं संखार पश्चा विज्ञान. विज्ञान म्हणजे चित्त, कॉन्शियसनेस, आणि विज्ञान पश्चा नामरूप. आणि चित्त जाऊन चिकटलं की तिथं
नाम रूप, नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर. मन आणि शरीर यांची एक धारा तयार होते. नाम रूप पच्चया सळायतन, सळायतन म्हणजे 6 इंद्रिय. शरीर आणि मन यांची धारा तयार झाली की 6 इंद्रिय तयार होतात. 6 इंद्रिय तयार झाल्यानंतर काय होतं, त्यांना विषयांचा स्पर्श होतो. सळायतन पच्चया फस्स, फस्स म्हणजे स्पर्श. डोळ्याला रूपाचा स्पर्श, कानाला शब्दाचा स्पर्श, नाकाला गंधाचा स्पर्श, जिभेला रसाचा स्पर्श, त्वचेला स्पर्शाचा स्पर्श आणि मनाला विचारांचा स्पर्श. हे स्पर्श झाले की एक प्रकारची वेदना आपल्या शरीरात आणि मनामध्ये फिलिंग तयार होते, सुखद किंवा दुःखद. आणि मग त्यावर आपली तृष्णा जागते. सुखद असेल तर पाहिजे आणि दुःखद असेल तर नाही पाहिजे. तर ह्या मनामध्ये ज्या फिलिंग येतात त्यावर आपल्याला काम करता आलं पाहिजे. मनामध्ये कुठलीही फिलिंग आल्यानंतर तिच्याकडे तटस्थपणे आपल्याला पाहता आलं पाहिजे की हे मी नाहीये, ही निसर्गाची एक प्रक्रिया आहे. हा निसर्ग आहे, हे शरीर हा निसर्गाचा भाग आहे, हे मन ह्या निसर्गाचा भाग आहे. आणि हे जे मनामध्ये जे विचार आलेले आहेत ते निसर्गाची प्रक्रिया, निसर्गात उगलेला तो एक तरंग आहे. हे मी नाही, माझं नाही, माझा आत्मा नाही, अशा तटस्थ दृष्टीने जर आपल्याला या तरंगाकडे पाहता आलं तर ती तृष्णा जागणार नाही. जरी जागली तृष्णा तर ती तृष्णा सुद्धा निसर्गाचा भाग आहे. तिला माझी तृष्णा म्हणून रडत बसायचं नाही. माझ्या मनात कशी तृष्णा झाली तर पुन्हा तिथे मीपणा आला. तर हा मीपणा साधण्यामधून आपण बाहेर काढत राहिलो. प्रत्येक गोष्टीला मी नाही, माझं नाही असं समजत राहिलो. आणि मन भरकटल्यानंतर जे 6 आर मी सांगितले, काय काय सांगितले? 6 रिकॉग्नाइज, ओळखा की मन भरकटलेलं आहे. रिलीज, ज्या विचारामध्ये मन भरकटले त्या विचारापासून मनाला दूर करा. रिलॅक्स, डोक्याकडे मनाला आणा. डोक्यामध्ये जर ताणतणाव असेल तर तो ढिला करा. रिस्माइल, पुन्हा स्मित हास्य करा. आणि रिटर्न, तुमच्या ध्यानाच्या आलपणाकडे परत या. आणि रिपीट, ध्यान परत रिपीट करत राहा. असं जर केलं तर तृष्णा उत्पन्न होणार नाही. तृष्णेमुळे काय होतं, उपादान निर्माण होतं, खूप मोठी अटॅचमेंट. आपण त्या गोष्टीला पकडून बसतो. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे की पाहिजेच, बरं पकडून बसतो आपण त्याला म्हटलेलं आहे उपादान. आणि तसं पाहिजे म्हटल्यानंतर काय होतं, उपादान असल्यामुळे आपल्याला एखाद्या गोष्टीला अटॅचमेंट असल्यामुळे त्यापासून पुढे भवचक्र चालू होतं, त्याच्यापासून भव तयार होतात. आणि अशा संस्कारांना भवसंस्कार म्हणतात. आणि जोपर्यंत अशा प्रकारचे भवसंस्कार पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत आपला पुनर्जन्म थांबत नाही. कुठल्या ना कुठल्या योनीमध्ये आपण जन्म घेतो. आणि त्याच्यामुळे भव पच्चया जाती म्हटलेला आहे. तर ही अशी दुःख निर्माण होण्याची साखळी आहे. ही आपल्याला ही जी कडी आहे, वेदना पच्चया तणहा म्हणजे मनातल्या फिलिंग किंवा शरीरावरच्या संवेदना, याच्यावर जी तृष्णा निर्माण होते, पाहिजे किंवा नाही पाहिजे, तिथं ही कडी निर्माण आपल्याला तोडायची आहे. मग तुम्ही पतंजलीमध्ये असाल, तुम्ही बौद्ध असाल, तुम्ही जैन असाल, तुम्ही ख्रिश्चन असाल, तुम्ही हिंदू असाल किंवा तुम्ही नास्तिक असाल, तुम्ही काही असलात तरी तुमच्या शरीर आणि मनामध्ये ह्याच क्रिया कार्य करत असतात. मुसलमान असलात तरी, हिंदू असलात तरी, बौद्ध असलात तरी सर्व मनुष्यांनी हे करायचं आहे. मनुष्य जन्म हा त्यासाठी आहे. ह्या गोष्टी ससा करू शकत नाही, ह्या गोष्टी मांजर करू शकत नाही, ह्या गोष्टी उंदीर करू शकत नाही, हे वृक्ष ह्या गोष्टी करू शकत नाही, पण मनुष्य ह्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे बुद्धांनी म्हटलेलं आहे, योगाय जायते भूरी अयोगे भूरी संज्ञा. योगाने म्हणजे ध्यानाने प्रज्ञा वाढते. भूरी म्हणजे प्रज्ञा, प्रत्यक्ष ज्ञान. आणि योग नसेल, ध्यान साधना नसेल तर प्रज्ञेचा क्षय होतो. आणि प्रज्ञेचा क्षय झाला की पुन्हा दुःख चक्रामध्ये माणूस अडकलेला असतो. आणि आपण सगळे अडकलेलेच आहोत दुःख चक्रामध्ये. तर ह्या गोष्टी सतत ध्यानाच्या माध्यमातून, ह्या सम्यक व्यायाम करून आणि सतत निष्क्रमण संकल्प करून, मी नाही बाबा, माझं नाहीये, हे मनाला सांगून हे आपल्याला दूर करायचे आहे. तर असं योगाचं दर्शन हे आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्येच आपल्याला घ्यायचं आहे. पुस्तकं वाचून ते होणार नाही, भाषण ऐकून ते होणार नाही. तर ध्यान साधना करून आणि ध्यान साधनेशिवाय रोजच्या जीवनामध्ये जगताना
आपल्या मनामध्ये काय चाललंय, आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे की नाही, आपण कुठल्या गोष्टीला खूपच मी माझं म्हणून पकडून बसलोय का, हे सतत आपण निरीक्षण केलं पाहिजे. आणखी काही कुणाला शंका असतील तर माझा क्रमांक लिहून घ्या, 94-23-77 6802 23-77 6802 94-23-77 6802. मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, किंवा रात्री मला 8:30 नंतर फोन केला तरी चालेल. माझं नाव सांगितलं ना, डॉक्टर मधुसूदन. वेळ संपलेला आहे. इथं समर्थांच्या चरणी सेवा करण्याची मला आपले सरांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. धन्यवाद.